काल परत एकदा उद्धव ठाकरे उभाटाचे पक्षप्रमुख यांची निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये असलेली त्यांची पर्स तपासली, नाही पर्स नाही बॅग तपासली आणि एवढं थैत्याग करण्याचं मला आतापर्यंत कारण कळलंच नाही। कदाचित निवडणूक आयोगाचे अधिकाऱ्यांना प्रश्न पडला असेल की नेमकं यांच्या पर्समध्ये लिपस्टिक, लाली, मस्तारा काय भेटतोय का, म्हणून काही तपासण्याचा कार्यक्रम सुरू असेल। कारण का बोलत असताना उभं राहिल्यावर बायला दिसणारा त्याच्या पर्समध्ये आणि स्वतःला पुरुष म्हणणारा, मर्द म्हणणारा, पण हालचालीमध्ये बायला असणारा त्याच्या पर्समध्ये काही पुरुषांच्या काही गोष्टी ठेवल्या आहेत का ते कदाचित चुकून तपासत असतील। एवढं थैत्याग करण्याचं कारणच नाही। ते काय बॅग उघडल्यानंतर तुमची लिपस्टिक मेकअपचं सामान घेऊन जाणार नव्हते। आणि मला एक प्रश्न पडतो, उद्धव ठाकरे ना काय अधिकार आहे त्या निवडणूक अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा? काय अधिकार आहे? कुठला प्रोटोकॉल मध्ये बसतो? आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगाला सगळ्यांचं निवडणूक आयोगाने लावलेले नियम हे सगळ्यांना पाळायचे असतात। ते बॉस असतात, त्यांनी बॅग उघडलं तर बॅग उघडून दाखवायला लागते, कार्यालय उघडतं कार्यालय उघडून द्यायला लागतं। शेवटी आपली ही निवडणूक पारदर्शक होते की नाही हे बघण्याचे सगळे अधिकार त्यांना दिलेले आहेत। मग नेमकं त्यांना मिरची का लागली आणि कुठल्या अधिकारवाल्यांनी यांनी त्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याचा अपॉइंटमेंट लेटर मागितला? याच्यावर मुळामध्ये कारवाई झाली पाहिजे। अहो देशभरामध्ये जिथे जिथे निवडणुका होतात तिथे तिथे अशा नेत्यांचे हेलिकॉप्टर, नेत्यांचे ऑफिस चेक करण्याच्या असंख्य उदाहरणं आहेत। तेव्हा त्या नेत्यांनी कधी थैत्याग केला नाही की माझी पर्स का नाही, पर्स नाही म्हणजे माझी बॅग का तपासतात? मग ह्याच्यात एवढी नाटकं कशाला, एवढा तमाशा कशाला? तू काय मोठा कोण लागून गेलायस का? जो नियम अन्य लोकप्रतिनिधींना लागतो, जो नियम अन्य नेत्यांना लागतो, तोच नियम ह्या उद्धव ठाकरेंना लागणार। आणि म्हणून त्यावर बोलत असताना संजय राजेंनी सकाळी की आमच्यावर असा अन्याय झालाय, म्हणजे काल आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसजींची पण बॅग तपासली। आमच्या फडणवीस साहेबांनी काही थैत्याग केला नाही, ते आपले कामाला निघून गेले। ते शेंबड्यासारखे उद्धव ठाकरे सारखे रडत बसले नाही, माझे चॉकलेट चोरलं सारखं। म्हणून पुढे मुळामध्ये तर त्या संबंधित अधिकाऱ्यांना ज्या भाषेमध्ये उद्धव ठाकरे त्यांची खिल्ली उडवली, एकाच्या आडनावावर खिल्ली उडवली, अप्रत्यक्ष पद्धतीने अधिकाऱ्यांना धमक्या देत होते, त्यांचे अपॉइंटमेंट लेटर मागत होते। मी निवडणूक आयोगाला मागणी करीन, उद्धव ठाकरेच्या फिरण्यावर बंदी टाका। अशा पद्धतीची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना धमक्या आणि अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा अधिकार हा कुठल्याही राजकीय नेत्याला आहे का? याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी, याच्या उत्तर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना विचारलं पाहिजे। आज सकाळी
निवड आयोगाचे जे प्रमुख आहेत त्यांनी एका वृत्तवाहिनीला इंटरव्ह्यू दिलेली आहे। आता त्या वृत्तवाहिनीवर इंटरव्ह्यू देत असताना त्यांनी सरळ स्पष्ट करून टाकलंय की मी अनिल देशमुखांना क्लीन चिट दिली नाही। मग कुठल्या तोंडाने हे अनिल देशमुख असतील, हे महाविकास आघाडीचे अन्य नेते मंडळी असतील, स्वतःला एवढा दुधासारखा स्वच्छ समजतायत? या आयोगाच्या प्रमुखांना अगर असं बोलत असेल की मी अनिल देशमुखाला क्लीन चिट दिली नाही, याचा सरळ सरळ स्पष्ट शिक्कामोर्तब होऊन जातो की महाविकास आघाडीचं सरकार हे भ्रष्ट होतं, भ्रष्टाचाराने बरबटलेलं होतं। उद्धव ठाकरे आणि त्याचे सगळे मंत्रिमंडळ हे भ्रष्टाचारी होते। हा श्री 420 आहे आणि अशा श्री 420 ला मग तो अनिल देशमुख असेल, उद्धव ठाकरे असतील, त्यांची जागा जेलमध्ये आहे, ते कुठल्या तोंडाने महाराष्ट्राच्या जनतेकडे मत मागतायत? म्हणजे उद्या आपले आमदार निवडून आणायचे आणि सरकारमध्ये बसून भ्रष्टाचार करायचा। म्हणून आज जे काय यांचा बुरखा पाडण्याचं काम त्या आयोगाच्या प्रमुखांनी केलंय, त्यावर उद्धव ठाकरेंनी आपलं थोबाड उघडावं, संजय राजाराम राऊतने आपलं थोबाड उघडावं आणि महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्टीकरण द्यावं। बोला। राजकीय नेत्यांच्या बॅग चेक करणे हे नियमानुसारच निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण। 5 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा बॅग चेकिंग झाली होती। वेळ आली तर अमित शाह आणि नड्डा यांचा हेलिकॉप्टरने चेक केलं जाईल। हो बरोबर आहे, तो नियमच आहे। पण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी असं कोणाची पर्स अशी चेक किंवा बॅग उद्धव ठाकरेची चेक करता कामा नव्हती। त्याच्यामध्ये लिपस्टिक, मेकअपचं सामान विमान असू शकतं ना, म्हणूनच त्याला एवढा थैत्याट केला। कारण का बाहेरून स्वतःला पुरुष म्हणणारा अगर चुकून त्याच्या पर्स मध्ये लिपस्टिक, लाली आणि सगळं ठेवले हे सिद्ध झालं तर त्याला बाहेर लोक नावं ठेवणार, .. म्हणणार। म्हणून उद्धव ठाकरेचा थैत्याट आहे। आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील, साहेब असतील किंवा अन्य कुठल्याही प्रमुख नेत्यांना काही हरकत नाही, काही आक्षेप नाही, पण ज्याला काहीतरी लपवायचं आहे त्याला तोच अशा पद्धतीचे शेमड्या मुलांसारखा थैत्याट करतो। कर्नाटक सरकारकडून महायुतीला जाहीर आमंत्रण देण्यात आलंय। राज्यात या योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी करा, वर्तमानपत्रात जाहिरात देऊन आमंत्रण दिले। असं आहे, कर्नाटक सरकारने तिथे किती जिहादीकरण चालू ठेवलेलं आहे, किती दिवे लावले आहेत ना, याच्यासाठी अशा पद्धतीची ऍड लावण्याची गरजच नाही। कर्नाटक मध्ये राहणारे आमचे तिकडचे जे स्थानिक लोक आहेत ते आम्हाला पुराव्यानिशी सांगतायत की ह्यांच्या गॅरंट्या कशा फसव्या होत्या, ह्यांच्या गॅरंट्या सगळ्या कशा खोटारडेपणा होत्या, तिथे हिंदू समाजाला कसा कर्नाटकमध्ये त्रास दिला जातोय, तिथे कसं हिंदूंवर अत्याचार सुरू आहे। म्हणून यासाठी आमंत्रण ऍड मधून देण्यापेक्षा तुम्ही तुमचा कारभार सुधारा, काँग्रेसला सांगे तुमचा खोटारडेपणा बंद करा आणि मग अशी ऍड छापण्याची हिंमत करा। कारण हे ऍड छापण्याचे पण पैसे भ्रष्टाचारातूनच काँग्रेसकडे आले असतील असं मी मुळात त्यांना सांगतो। मुस्लिम समाजाच्या मतासाठी शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान आमदार आणि उमेदवार यामिनी जाधव यांचे अस्सलाम वालेकुम याआधी मतदारसंघात मुस्लिम महिलांना बुरका वाटप केल्याने यामिनी जाधव चर्चेत आल्या। त्यांना उत्तर भायखळा आणि त्याच्या मतदारसंघाचा हिंदू समाज नक्की दे। माझे उत्तर मागण्यापेक्षा
त्यांच्या स्थानिक मतदारसंघामध्ये जो हिंदू समाज आहे, जो खुल्या डोळ्याने हे लांबून चालन बघताय, तो निश्चित पद्धतीने त्यांना उत्तर देईल आणि ते 23 तारखेला त्यांना कळेल. मला त्या राजकारणामध्ये पडायची इच्छा नाही, पण ह्या अशा पद्धतीचं एका धर्माचं लांबून चालन करणं हे कुठल्याही पक्षाच्या चौकटीत बसत नाही. मग ह्याच बरोबर हिंदूंसाठी पण काहीतरी वाटप करायला पाहिजे होतं. हिंदू संस्कृती हिंदू धर्माच्या अनुसार मग आम्हाला वाटलं असतं सगळ्यांचे उमेदवार आहेत, म्हणून ह्या गोष्टीला आमचं समर्थन नाही आणि ह्याचं उत्तर तिकडचा हिंदू समाज निश्चित पद्धतीने 23 तारखेला देईल. पाटेच्या शपथविधीसाठी झालेल्या बैठकीत शरद पवारांसोबत गौतम अदानीही होते, असं अजित पवारांनी गौप्यस्फोट केला. पण गौतम अदानीजी अजितदादांनी जे माहिती आहे ते त्या पद्धतीने सांगितलं असेल. अजितदादा त्यावेळी त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये होते, तर त्याच्यावर अजून कोणी टीका टिप्पणी करायची गरज नाही. सर, अब्दुल सत्तार यांचं पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान आलंय. मैं मुख्यमंत्री बदलने की ताकद रखता हूँ, माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद असल्याचा अब्दुल सत्तार यांनी दावा केला. वक्तव्य ऐकलं नाही त्याबद्दल बोलणं चुकीचं आहे. ऐकल्यानंतर निश्चित पद्धतीने करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.